तुम्ही आता शूटिंगला सगळे कलाकार एकत्र असता. तुमच्याकडे जसं कोणी फुडी आहेत कलाकार खाताना ताव मारतात माशांवर, फिश लवर कोण आहेत? अशोक अशोक मामा, लक्षा लक्ष्मीकांत बेर्डे एक नंबरचा फिश लवर होता तो. एक नंबरचा. त्याच्याकडनं रोज डबा यायचा. तेव्हा मी घरनं डबा नेत नव्हते, पण लक्षाच्या घरनं डबा यायचा तर सगळ्यांना द्यायचा तो. आणि ना पीस घ्यायचा, घे ना वर्षा घे ना, आणि तो असा खायचा ना, वर बघायचा सुद्धा नाही तो. आणि त्याला मऊ भात आवडायचा. आणि मी मनात म्हणायचे मऊ भात का करतो, पण आज मला सुद्धा तो मऊ भात आवडतो. तो इंद्रायणी भात नाही का, तो एक मला प्रचंड आवडतो. तसंच मला ब्राह्मणी जेवण खूप आवडतं. ते थोडं गोडूस असतं. गोडूस असतं, बरोबर आहे. पण ते सुद्धा त्यांची गोड्या वरण जे आहे ना, गोडं वरण, ते मला खरंच ब्राह्मणांच्या हातचंच खावं. वरण छान असतं, खूप सुंदर. म्हणजे नुसती पोळी त्याच्यात बुडवून खायची, इतकं ते चविष्ट असतं. आणि भाज्या इतक्या सुंदर, म्हणजे त्याला नुसती फोडणी साधी, आणि त्याच्यात जास्त तेल नाही, काही नाही. मेथीची भाजी किंवा आपली पालकची भाजी किंवा चवळीची भाजी आणि बाजरीची भाकरी ह्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात, आणि थंडीच्या दिवसात ज्वारीची भाकरी वगैरे. कोल्हापूरचं जेवण प्रचंड. तिथे तांबडा पांढरा रस्सा. पण मी मटण नाही खात, त्यामुळे ना मी फक्त ते रस्सेच खाते, पण हे नाही खात मी, त्यातलं मीठ नाही खात. आणि कोल्हापूरला म्हणजे मी तावच मारलाय. पिठलं, भाकरी, झुणका माझे आवडते प्रकार. आता आपण एक रॅपिड फायर घेणार आहोत. आपण इतकं सगळं महाराष्ट्रातल्या संस्कृतीबद्दल, गोव्याच्या संस्कृतीबद्दल बोललोय, तर मी तुम्हाला काही शॉर्ट प्रश्न विचारते, छोटे 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 छोटे, ज्याची तुम्ही उत्तर मला द्यायची आहेत. स्वयंपाकघरात तुम्ही किती एक्सपर्ट आहात? मी 10 मधून स्वतःसाठी मला वाटतं 6 मार्क. बरं, एखाद्या पदार्थाशी तुमची जोडलेली एखादी भावनिक आठवण आहे? पदार्थाशी जोडलेली, हो, शिरवळ्या. हो, त्याची ते ना, आमच्या घरात लग्न असायची पूर्वी, म्हणजे सगळ्यांच्याच घरात असतात, तेव्हा ते हे यायचे ना, रानपी म्हणतो आम्ही त्याला, तर ते खाजेकार म्हणतो आम्ही त्याला. खाजेकार म्हणजे ते ना हे करायचे तयार, मिठाया, आणि मग ते येऊन ती मजाच असायची अगदी. मग ते त्या करायचे तयार, तो म्हैसूर पाक, आणि त्याने असं घालायचे, आणि मग तो म्हैसूर पाक कसा घट्ट होतो आधी, तो कसा असा, आणि त्याला असे छान असे फोड सारखे असे ते भोकं पडतात ते. मग हे शिरवळ्या ते मस्त अशा त्या ते चांदीच्या ह्याच्यातनं ते त्याला फॉर्म असतात, आणि मग ते तांदळाचे केलेले असतात. तर माझी भावनिक आठवण म्हणजे शिरवळ्या. जर तुम्हाला आयुष्यभर एकच पदार्थ खायचा असेल तर तो कोणता खाल? पापलेटची आमटी. आयुष्यभर. कोणत्या पदार्थासाठी तुम्ही डाएट मोडू शकता? एक तर मी डाएट करत नाही, पण मला वाटतं पदार्थ म्हणजे आपला गोव्याचा एक छान बिबिंका नावाचा स्वीट डिश आहे. ते थोडंसं ख्रिश्चन आहे, पोर्चुगीज आहे. ते पोर्चुगीज स्वीट डिश आहे. तर ते बिबिंका मला आवडतं. गोड, तिखट की आंबट सर्वात आवडती चव कोणती जेवणातली? गोड. गोडामध्ये काय? शिरवळ्या तुम्ही मगासपासून म्हणताय म्हणून. हो, शिरवळ्या. तसं चून म्हणतो आम्ही त्याला. चून म्हणजे पंचखाद्य असते ती म्हणजे त्याच्यात 5 डाळी असतात. ती खरं पूजेचा प्रसाद असतो. तो मला प्रचंड आवडायचा लहानपणी. आणि त्याच्यात खवलेला नारळ, गूळ आणि वेलचीची पूड. तर ते पंचखाद्य म्हणतो आम्ही त्याला. खाण्याबाबत तुमची एखादी मजेशीर सवय आहे का कोणती खाण्यासाठी? सवय नाही बुवा. नाही. स्ट्रीट फूड की फाईन डायनिंग, तुमची पहिली पसंती कोणाला असते? स्ट्रीट फूड अजिबात नाही माझं. नाही, अजिबात. चुकून पण नाही खात? पाणीपुरी वगैरे असं पाणीपुरी अजिबात मी टेम्प्ट नाही होत. शेवपुरी, पाणीपुरी कधीतरी एकदा. मला विशेष नाही आवडत या गोष्टी. जेवणानंतर, आता आपलं जेवण होत आलं, म्हणजे जेवण बाकी आहे, पण जेवणानंतर एखादा गोड पदार्थ हवाच का? नाही, असं नाहीये ना. आणि तो मला वाटतं आता काय म्हणतो, ह्या सगळ्यांना विकतचं दुखणं आहे. हे सगळं हे विकतचं दुखणं आहे. म्हणजे लहानपणी सुद्धा असं मला नसायचं. आमच्या घरी असं काही नसायचं की रोज एक गोड पदार्थ आहे वगैरे. फळ खायचं.
म्हणजे जे सीझनल जे आहे seasonal फळ. आता आंबे मात्र मी 4-4, 5-5 खायचा. हो खायचे. आता जरा 2 वगैरे खाते, हा. पण मला काही फरक पडला नाही कधीच. बरं, शॉर्टमध्ये आताच हे करा. आंबा की फणस? आंबाच अर्थात. पुरणपोळी की मोदक? पुरणपोळी, पापलेट करी की सुरमई करी? पापलेट करी. एक स्वयंपाक करायला आवडतं की खायला? खायला लिंबू सरबत की कोकम सरबत? लिंबू सरबत. सर्वात विचित्र खाल्लेला पदार्थ आहे का? कारण तुम्ही आउट ऑफ इंडिया गेला असाल. हो. म्हणजे गेलाच आहात, पण बरेच आहेत. बरेच एखादा विचित्र पदार्थ जिथे बऱ्याच वेळेला फसते मी. हम्म. ते एक माझी बहीण आणि तिची मुलगी ते जपानी फूड त्यांना खूप आवडतं हम्म. आणि तर त्यांनी सुशी हा त्यातलाच प्रकार आहे हो तो? हा. तोच तो. हम्म. तर तो मला अजिबात आवडला नाही. त्याच्यात ते- सुशी नाही आवडलं? छे बऱ्याच लोकांना सुशी आवडतं. मला अजिबात आवडत नाही. ते मरीन त्याच्यात ते झाडं असतात ना, मरीन ते हा. वीड्स असतात आणि त्याचा वास तो मला मी घेऊच शकत नाही. तो सुशी मी खाल्ला की त्यांनी मला वर्णन केलं असं तसं वगैरे आणि ते मग खाल्लं. बाप रे, म्हटलं हा भयानक पदार्थ आहे, हा मला कधी आयुष्यात सांगू नका. त्यामुळे सुशी मला अजिबात आवडत नाही. आणि हल्ली व्हेज सुशी आली आहे बरं का. हा, हो, ते काय असतं? म्हणजे मी ऐकलं नाहीये. त्याच्यात व्हेज सगळं घालतात अच्छा. आणि त्याच्यात ते सीविड्स घालतात आणि ते भरपूर तळलेलं असतं. बरं, कुटुंब सोबत असलं, आईकडे गेलात सगळे असतात, तर आवडतं जेवणात काय, म्हणजे जेवण कसं, काय पदार्थ असतात? हा एक शेवटचा प्रश्न, म्हणजे कुटुंबाविषयी तुम्ही बोला. कुटुंबाबरोबर एकतर हे तिवळ असतं, जे मी मगाशी सांगितलं तुला, की त्याच्यात हिंग असतो, त्याच्यात हिरवी मिरची असते, त्याच्यात थोडी साखर असते आणि त्याच्यात थोडं मीठ असतं. ते तिवळ आणि पापलेटची आमटी, सुरमई फ्राय आणि कालवाचं हे. आणि अजून एक व्हेज मी सांगायला विसरले. ते ऑगस्टमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा नॅचरल मशरूम येतात तिकडे. म्हणजे हे नाग वगैरे ते वारूळ असतं ना, वारूळ मुंगीचं, त्याच्यामध्ये ते मशरूम्स उगवतात. अच्छा. आणि त्याच्यात हात घालणं इतकं डेंजरस आहे ते, कारण तिथे साप राहतो म्हणे. तर त्या बायका जाऊन ते तोडतात आणि ते एवढेसे मशरूम्स असतात. ते अळमी म्हणतो आम्ही त्याला. त्या अळमी मसाला तो इतका सुंदर होतो आणि तो ना पावाबरोबर खायचा. कुटुंबाबरोबर जेवले की तिकडे हुंड, पाव, गोव्याचे बेकरी फार फेमस आहे. त्यामुळे हे बेकरीचे प्रोडक्ट आहेत तिथे. कॉर्न म्हणतो आम्ही त्याला. कॉर्न म्हणजे हे अवन. तर त्याच्यामध्ये ते तयार होतं. ते असं कोळसे ठेवलेले असतात आणि त्याच्यावर ते ब्रेडचे सगळे हे होतात आणि गरम गरम ते पाव आणायचे, गरम गरम उंडो आणायचा आणि तो खायचा. पोळी म्हणून असते. पोळी म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलं आणि पाव उंडो हे मैद्यापासून. पण ते गरम गरम खाल्ले इतके छान लागतात. आणि ते ह्या मसाल्याबरोबर असलं हे अळमीचं ते मसाला, अळमी मसाला किंवा कालवांचा मसाला, त्याच्याबरोबर तो पाव खायचा. वा 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 वा, स्वर्गीय. आजच्या या गोवन फूडला तुम्ही आता खाताय, सुरू आहे खाणं, पण काय सांगाल या आजच्या फूडविषयी? लज्जतदार आणि ह्याला काय तोड नाही. सुंदर. आणि त्याचं प्रिपरेशन प्रत्येक अतिशय सुंदर आहे आणि त्याला एक चांगला टच आहे. म्हणजे हे जे तिकलं आहे ते तिकल्यासारखंच आहे. तर हे हुमण मात्र अजून मी टेस्ट केलेलं नाही. हुमण टेस्ट करून मी सांगेन. ह्याच्यात आम्ही हिंग पण घालतो कधी कधी. अच्छा. वा वा वा, वर्षावर खाता येत. छान. ते वाईन टेस्टर वगैरे असतात ना, तसं मला का नाही बोलवत हो कोणी? मला बोलवा ना प्लीज. मी आनंदाने येईन कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये. बोलवत चला मला प्लीज, मला आमंत्रण देत जा. बरं, इतकं छान तुम्ही बोललात आणि इतकी माहिती दिली आहे ना. आजचा एपिसोड खरं तर खरंच माहिती दिली. हो, इतकी सुंदर माहिती. आणि वर्षा उजगावकरांना एवढं जेवणातलं माहिती आहे, एवढं बारीक बारीक त्या गोष्टी सांगतात, हे ऐकून मला खरंच मी तृप्त झाले. जेवणापेक्षा जास्त तुमची माहिती ऐकून. सो इतका छान जाऊ तिथे खाऊचा हा शो झालाय. जाता जाता मी एक हे म्हणेन की खाण्यासाठी जन्म आपुला असं बऱ्याचदा म्हणतात. हो. वर्षा उजगावकर काय म्हणतील याला पुढे जोड देऊन? हो, आजपर्यंत मी म्हणत होते नाही, हे बरोबर नाही आहे. खाण्यासाठी जन्म आपला, पण मासे खाण्यासाठी जन्म माझा, एवढं मी म्हणेन. खूप मस्त.
आणि इतकं सुंदर तुम्ही भरभरून बोललेला आहात. तुम्ही इथे आलात आणि इतकं मस्त आम्हाला छान माहिती दिलीत आणि आता मस्त आपण खाऊया. त्यामुळे आता तुम्ही जा, आम्ही आता खातोय. मी इतकं सुरमई सांगताय खा ना म्हटल्यावर. प्लीज प्लीज, सुरमई खा तुम्ही. हा एक माझ्यासाठी प्लीज प्लीज. तर नक्कीच आपले प्रेक्षकही येतील. इतकं तुम्ही सांगितल्यावर अर्थात रेकमेंड केल्यावर येणार आणि खाणार आणि अर्थात आणि तुम्ही पण या परत परत. हो, पण अर्थात. तुमचे खूप खूप आभार. इतकं वेळ देऊन तुम्ही आलात आणि Most welcome. छान माहिती दिलीत. मी तुला खूप खूप थँक्यू आभारी. म्हणायला पाहिजे खरंच. थँक्यू. वाह, शिरवळ्या माझ्या आवडीचा प्रकार आणि याच्याशी माझं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण शिरवळ्या ही स्वीट डिश फार युनिक आहे. म्हणजे हे तांदळाच्या शेवयासारखं आहे आणि हा नारळाचा रस आहे आणि त्याच्यात गूळ घातलेला आहे. किती सुंदर, म्हणजे नारळाचं दूध आहे हे. वाह, हे त्याच्यात असं बुडवायचं, असं. आधी मी नारळाचं दूध टेस्ट करते. अप्रतिम अप्रतिम. मला वाटतं पृथ्वी तलावर याच्यापेक्षा दुसरा कुठला खाद्यपदार्थ नाही गोड. हे माझं अत्यंत आवडीचं आहे आणि ते मी आता बघा खाणार आहे. जाऊ तिथे खाऊ. वा, द बिग फिशने ही स्वीट डिश ठेवून खूप चांगलं केलं आहे. मला खरंच त्यांचं खूप अभिनंदन करायचं आहे. कारण ही स्वीट डिश जनरली कोणी ठेवत नाही, पण त्यांनी मुद्दाम ही शिरवळ्या ही स्वीट डिश ठेवलेली आहे. वा वा वा.